नमस्कार. मराठी स्टोरी हब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे माहेर. प्रत्येक मुलीसाठी माहेर हा फक्त एक शब्द नसतो, तर तो तिचा पहिला श्वास असतो, पहिली ओळख असते आणि आयुष्यभराची सुरक्षित सावली असते. पण जर एक दिवस अशी वेळ आली की माहेरचंच दार तिच्यासाठी कायमचं बंद झालं आणि अनेक वर्षांनी जेव्हा ती पुन्हा त्या दारात उभी राहिली, तेव्हा तिला असं एक सत्य समोर आलं की तिच्या पायाखालची जमीनच सरकली. मग काय झालं? नंदिनीच्या आयुष्यात नेमकं कोणतं रहस्य दडलं होतं आणि तिच्या बाबांनी मृत्यूपूर्वी लपवून ठेवलेलं ते गुपित नेमकं काय होतं? हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा प्रसंग तुमच्या डोळ्यातही पाणी आणेल. पहाटेचे 5 वाजले होते. संपूर्ण गाव अजूनही झोपेतच होतं. धुक्याने रस्ता झाकला होता आणि पक्ष्यांचाही आवाज सुरू झाला नव्हता. त्या शांत रस्त्यावरून एक जुनी एसटी हळूहळू गावात शिरत होती. खिडकीजवळ बसलेली नंदिनी गावाकडे एकटक पाहत होती. डोळ्यात झोप नव्हती, फक्त हजारो आठवणी होत्या. हातात एक छोटी बॅग, कपाळावर थकवा आणि मनात अनेक प्रश्न घेऊन ती तब्बल 8 वर्षांनी आपल्या माहेराकडे परत येत होती. प्रत्येक वळण तिला बालपणाची आठवण करून देत होतं, पण आज त्या आठवणींमध्ये आनंदापेक्षा वेदनाच जास्त होत्या. बस थांबली आणि नंदिनीने थरथरत्या पायांनी खाली पाऊल ठेवलं. गावातील प्रत्येक घर तिला ओळखीचं होतं. विहिरीजवळचं पिंपळाचं झाड, शाळेचं मैदान, मंदिराचा घंटानाद, सगळं अगदी तसंच होतं. पण तिचं आयुष्य मात्र पूर्ण बदललं होतं. ती ज्या घरातून लग्न करून गेली होती, त्याच घराच्या दारात आज ती परकीसारखी उभी होती. अंगणात पाऊल ठेवण्याआधीच तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. आई मला पाहून काय म्हणेल? बाबा माझ्याशी बोलतील का? असे अनेक प्रश्न तिच्या मनात गर्दी करत होते. तिने दारावर हलकेच टकटक केली आणि काही क्षणांनी आतून पावलांचा आवाज आला आणि दार उघडलं. दारात तिची आई उभी होती. समोर नंदिनीला पाहताच तिच्या हातातील ताट खाली पडलं. क्षणभर दोघी एकमेकींकडे फक्त पाहत राहिल्या. पुढच्या क्षणी आईने धावत येऊन नंदिनीला मिठी मारली. 8 वर्षाचा विरह त्या एका मिठीत विरघळून गेला. दोघींच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. पण त्या आनंदातही नंदीला एक गोष्ट खटकली. घरात बाबांचा आवाज ऐकू येत नव्हता. नेहमी दारात उभे राहून आली माझी मुलगी म्हणणारे बाबा आज मात्र दिसत नव्हते. मन अचानक घाबरलं. तिने आईकडे पाहिलं, पण आईच्या चेहऱ्यावरचं मौन खूप काही सांगून जात होतं. नंदिनी घरात शिरली. भिंतीवर बाबांचा फोटो होता आणि त्यावर ताजा हार जडवलेला होता. ते दृश्य पाहताच तिच्या हातातून बॅग खाली पडली आणि तिच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडला नाही. थेट बाबांच्या फोटोसमोर जाऊन बसली आणि अश्रूंनी तिचे डोळे भरून आले. बाबा मी आले, पण तुम्ही माझी वाट न पाहताच निघून गेलात. ती रडत होती. आई तिच्या पाठीवर हात फिरवत होती. काही वेळानंतर आईने कपाटातून एक जुना लिफाफा काढला आणि म्हणाली, हा तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी ठेवला होता, पण त्यांनी सांगितलं होतं तू स्वतःहून माहेरी परत आलीस तरच हा तुला द्यायचा. नंदिनीने थरथरत्या हातांनी तो लिफाफा उघडला. आत एक पत्र होतं आणि त्यासोबत जुन्या घराच्या कागदपत्रांची एक फाईल. पत्राच्या पहिल्याच ओळीत लिहिलं होतं, प्रिय नंदिनी, जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ माझी वेळ संपली आहे, पण माझ्या मृत्यूपेक्षा एक मोठं सत्य आहे. मी आयुष्यभर तुझ्यापासून लपवलं. हे वाचताना नंदिनीच्या छातीत धडधड वाढली. पुढे काय लिहिलं असेल? बाबांनी कोणतं रहस्य लपवलं होतं? त्या पत्रात असं काय होतं ज्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्य बदलणार होतं? नंदिनीने खोल श्वास घेतला आणि पत्र वाचायला सुरुवात केली. बाबांच्या अक्षरांमध्ये नेहमीसारखाच मायेचा स्पर्श होता. त्यांनी लिहिलं होतं, बाळा तू घर सोडून गेलीस त्या दिवसापासून मी रोज या दाराकडे पाहत बसायचं. मला खात्री होती की एक दिवस माझी मुलगी नक्की परत येईल, पण माझ्या आयुष्यात एक अशी चूक झाली. मी तुला कधीच सांगण्याचं धाडस मला झालं नाही. आज ती वेळ आली आहे. नंदिनीच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. तिने पत्राची पुढची घडी उघडली. प्रत्येक शब्द तिच्या मनात धडकी भरवत होता. आईने शांतपणे तिच्याकडे पाहत होती. घरात इतकी शांतता होती की घड्याळाची टिकटिकही स्पष्ट ऐकू येत होती. पत्रात पुढे लिहिलं होतं, तुझ्या लग्नाच्या वेळी मला काही लोकांबद्दल सत्य कळलं होतं. मला हे नातं थांबवायचं होतं, पण समाजाच्या भीतीने आणि तुझ्या आनंदासाठी मी गप्प बसलो. त्या एका निर्णयाचं ओझं मी शेवटच्या श्वासापर्यंत वाहिलं. हे वाचून नंदिनीच्या हातातील पत्र थरथरू लागलं. तिच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला, बाबांना नेमकं काय माहीत होतं? त्यांनी तेव्हा सत्य का सांगितलं नाही? तिच्या डोळ्यासमोर लग्नाचा दिवस तळून गेला. सगळे हसत होते, पण त्या गर्दीत बाबांच्या चेहऱ्यावरचं दडपण
तिला आज पहिल्यांदा आठवलं. पत्रासोबत ठेवलेल्या फाईलमध्ये काही जुनी कागदपत्र, एक फोटो आणि एका व्यक्तीचं नाव लिहिलेलं कार्ड होतं. त्या फोटोमध्ये बाबा एका अनोळखी व्यक्तीसोबत उभे होते. फोटोच्या मागे फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, जर नंदिनी कधी परत आली तर तिला याच्याकडे घेऊन जा. नंदिनीने ते पुन्हा वाचलं. ती व्यक्ती कोण होती? तिचा आणि बाबांचा नेमका काय संबंध होता? आईलाही त्या नावाबद्दल काहीच माहिती नव्हती. दोघींच्या मनात आता भीतीपेक्षा उत्सुकता जास्त होती. त्या फाईलमध्ये आणखी एक बंद लिफाफा होता, ज्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, हे घराबाहेर उघडं. दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी त्या पत्त्यावर जाण्याचा निर्णय घेते. गावापासून काही अंतरावर असलेल्या एका जुन्या वाड्यासमोर ती पोहोचते. वाडा अनेक वर्षांपासून बंद असल्यासारखा दिसत होता. तिने दार ठोठावलं. काही क्षणांनी एक वृद्ध माणूस बाहेर आला. त्याने नंदिनीकडे पाहिलं आणि क्षणभर थिजून गेला. त्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि ओळखीची भावना स्पष्ट दिसत होती. तो हळू आवाजात म्हणाला, "तू नंदिनी आहेस ना? मी तुझीच वाट पाहत होतो." हे ऐकताच नंदिनीच्या अंगावर शहारे आले. तिने त्याला कधीच पाहिलं नव्हतं, मग त्याला तिचं नाव कसं माहीत? त्या वृद्धाने नंदिनीला घरात बसवलं. भिंतीवर बाबांचा एक जुना फोटो लावलेला होता आणि तो फोटो पाहून नंदिनी पुन्हा चकित झाली. वृद्धाने कपाटातून एक लोखंडी पेटी बाहेर काढली आणि म्हणाला, "ही पेटी तुझ्या बाबांनी माझ्याकडे ठेवली होती. ज्यांनी सांगितलं होतं माझ्या मुलीला योग्य वेळ आल्यावरच ही दे. पण लक्षात ठेव, ही पेटी उघडल्यानंतर तुझ्या आयुष्याबद्दल तुला जे कळेल त्यासाठी तू तयार असली पाहिजेस." नंदिनीने थरथरत्या हातांनी त्या पेटीकडे पाहिलं. त्या पेटीत नेमकं काय होतं? तिच्या जन्माशी संबंधित कोणतं गुपित लपलेलं होतं? या प्रश्नाचं उत्तर तिचं संपूर्ण आयुष्य कायमचं बदलणार होतं. नंदिनीने थरथरत्या हातांनी लोखंडी पेटीचं कुलूप उघडलं. पेटी उघडताच वरच्या बाजूला बाबांचं हस्ताक्षर असलेली एक छोटी चिठ्ठी दिसली. खाली काही जुनी कागदपत्र आणि एक सोन्याची छोटीशी साखळी. काही कृष्णधवल छायाचित्र आणि लाल रंगाच्या कापडात गुंडाळलेली एक डायरी ठेवलेली होती. नंदिनीने सर्वात आधी ती चिठ्ठी उघडली. त्यात लिहिलं होतं, "बाळा, या पेटीत माझ्या आयुष्याचं सर्वात मोठं गुपित आहे. हे सत्य तुला दुखावेल, पण त्याच वेळी तुझं आयुष्यही बदलेल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ही डायरी पूर्ण वाच." नंदिनीने डायरी हातात घेतली. तिच्या मनात भीती आणि उत्सुकता दोन्हीही वाढत होत्या. डायरीचं पहिलं पान उघडताच तारीख होती 15 जून 1998. बाबांनी लिहिलं होतं, "आज माझ्या आयुष्यात असा दिवस आला आहे जो मी कधीच विसरू शकणार नाही. देवांनी माझी कठीण परीक्षा घेतली." पुढचं पान उघडताच नंदिनीच्या नजरेसमोर एक हॉस्पिटलचं बिल आणि नवजात बाळाचा छोटासा फोटो आला. त्या फोटोच्या मागे फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, "या मुलीला वाचवायला हवं." नंदिनी गोंधळली. हा फोटो नेमका कोणाचा होता? त्या बाळाचा आणि तिचा काय संबंध होता? तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. माणूस शांतपणे म्हणाला, "तुझ्या बाबांनी अनेक वर्ष हे ओझं एकट्याने पेललं. त्यांनी कधीच कोणाला दोष दिला नाही, पण हे नेहमी म्हणायचे, योग्य वेळ आली की माझी मुलगी स्वतः सत्य जाणून घेईल." नंदिनी त्यांच्याकडे पाहिलं आणि विचारलं, "काका, कृपया मला सगळं सांगा. मी आणखी अंधारात राहू शकत नाही." वृद्धाच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि म्हणाले, "मी सांगेन, पण आधी डायरीतील शेवटची काही पानं वाच. कारण तुझ्या बाबांचा आवाज तुला माझ्यापेक्षा जास्त खरं सांगेल." नंदिनीने डायरीची शेवटची पानं उघडली. त्यात बाबांनी तिच्यासाठी एक संदेश लिहिला होता, "बाळा, रक्ताचं नातं मोठं असतं असं लोक म्हणतात, पण माझ्यासाठी प्रेमाचं नातं त्याहून मोठं आहे. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं जगच बदलून गेलं. लोकांनी अनेक गोष्टी बोलल्या, पण मी कधी त्यांची पर्वा केली नाही. तू माझा अभिमान आहेस आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहील." हे वाचताच नंदिनीच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले, पण या शब्दांमागे कोणतं सत्य दडलं होतं ते अजूनही स्पष्ट झालं नव्हतं. डायरी बंद करताच त्या लाल कापडातून एक शिक्कामोर्तब लिफाफा खाली पडला. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, "फक्त नंदिनीसाठी." वृद्धाने तो लिफाफा तिच्या हातात देत शांत आवाजात म्हटलं, "हा उघडण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेव. हे वाचल्यानंतर तुझ्या आयुष्याकडे तुझा पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलेल." नंदिनीने थरथरत्या हातांनी तो लिफाफा उघडला आणि आत एक जन्मनोंदणीचा दाखला होता. त्यावर आईचं नाव वेगळं होतं आणि वडिलांची जागी बाबांचं नाव नव्हतंच. हे पाहताच नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकली. "मग मी कोण आहे?" हा प्रश्न तिच्या मनात वादळासारखा घुमू लागला. तिच्या हातातील जन्मनोंदणीचा दाखला खाली पडला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती थरथरत्या आवाजात त्या वृद्धाला म्हणाली, "म्हणजे बाबा माझे जन्मदाता नव्हते?" वृद्धाने तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि शांतपणे म्हणाला, "हो बाळा, पण जन्म देणं आणि आयुष्य घडवणं यात खूप फरक असतो.
त्यांनी पुढे सांगितलं की अनेक वर्षापूर्वी एका भीषण अपघातात नंदिनीचे जन्मदाते आईवडील जग सोडून गेले. तेव्हा ती फक्त काही दिवसांची होती. नातेवाईकांनी तिला स्वीकारण्यास नकार दिला आणि त्यावेळी तुझे बाबा आणि आई पुढे आले. त्यांनी तुला आपल्या मुलीप्रमाणे घरी आणलं आणि आयुष्यभर तुला कधीच फरक वाटू दिलं नाही. वृद्धाने डायरीतील शेवटचं पान नंदिनीसमोर ठेवलं आणि त्यावर बाबांनी लिहिलं होतं, बाळा, सत्य तुला कधीतरी कळणारच होतं, पण मला भीती होती की हे कळल्यानंतर तू स्वतःला एकटी समजशील. म्हणून मी एकच विनंती करतो, कधीही असं समजू नकोस की तू आमची मुलगी नव्हतीस. तुझा पहिला शब्द, पहिलं पाऊल आणि पहिला शाळेचा दिवस, तुझं प्रत्येक हसू आणि प्रत्येक अश्रू आम्ही जगलो आहोत. तू आमच्यासाठी देवाने दिलेली सर्वात सुंदर भेट आहेस. हे वाचून नंदिनीला बाबांचा प्रत्येक त्याग आठवू लागला. त्यांनी तिच्यासाठी केलेलं प्रेम रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठं होतं. नंदिनी धावत घरी आली आणि आईच्या गळ्यात पडून रडू लागली. ती म्हणाली, आई, आज मला कळलं की जन्म देणारे आईवडील वेगळे असू शकतात, पण आयुष्य घडवणारे खरे आईवडील असतात. आईने तिचे अश्रू पुसले आणि हसत म्हणाली, बाळा, आम्ही तुला कधी दत्तक मुलगी मानलंच नाही. तू आमच्या हृदयाचा तुकडा आहेस. आणि त्या दिवशी अनेक वर्षानंतर त्या घरात पुन्हा आनंदाचे अश्रू वाहत होते. बाबांचा फोटो जणू हसत होता आणि नंदिनीने त्यांच्या फोटोसमोर दिवा लावला आणि मनात म्हणाली, बाबा, तुमचं ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. काही दिवसांनी नंदिनीने एक मोठा निर्णय घेतला. तिने बाबांच्या नावाने गावात एक छोटंसं माहेरघर सुरू केलं. ज्या मुलींना संकटात स्वतःचं घर नव्हतं, त्या महिलांना आधाराची गरज होती, त्यांच्यासाठी हे घर कायम उघडं राहील असा निर्धार तिने केला. उद्घाटनाच्या दिवशी संपूर्ण गाव जमलं होतं आणि दारावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, माहेर म्हणजे फक्त जन्माचं घर नाही, तर प्रेम, विश्वास आणि आधार देणारं प्रत्येक घर. ते वाचून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. संध्याकाळी नंदिनी अंगणात उभी राहून मावळता सूर्य पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर आज अनेक वर्षांनी समाधान दिसत होतं. ती बाबांच्या फोटोसमोर जाऊन हळूच म्हणाली, बाबा, तुम्ही मला जन्म दिला नव्हता, पण जगण्याचा अर्थ दिलात. आज मला समजलं, माहेर हे विटा आणि मातीचं घर नसतं, तर माहेर म्हणजे आईच्या मायेची ऊब, बाबांच्या विश्वासाची सावली आणि मुलीला कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणारं प्रेम असतं. त्या क्षणी घराच्या अंगणात मंद वारा वाहू लागला आणि दिव्यांची ज्योत हलकेच डोलली. आणि नंदिनीला असं वाटलं, जणू बाबा आजही तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवून म्हणत आहेत, माझी मुलगी, तू कधीच एकटी नव्हतीस. तर फ्रेंड्स, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि या कथेतून जर एक गोष्ट शिकायला मिळत असेल तर ती म्हणजे खरं नातं रक्ताने नाही तर प्रेमाने तयार होतं. आईवडिलांचं प्रेम हे जन्माशी जोडलेलं नसतं, तर त्याग, माया आणि विश्वासाशी जोडलेलं असतं. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत ही कथा नक्की शेअर करा. आणि अशाच हृदयस्पर्शी, प्रेरणादायी आणि आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या कथा पाहण्यासाठी मराठी स्टोरी हब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा मी पुढे नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमची कोणतीच कथा मिस होणार नाही. तर पुन्हा भेटू एका नव्या, सुंदर आणि मनाला भिडणाऱ्या कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.